आता गणपती आपापल्या घरांकडनं मार्गस्थ होत होते. कपाळावरना हे गणपतीच्या मांडावर नेवची जी परंपरा ती अजून सुद्धा अशीच चालू होती. चला तर मंडळी, जाऊया 5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाक. आम्ही आमच्या गणपती बाप्पाक घेऊन गणपतीच्या कोंडीच्या दिशेने निघालो. चालत नाही. तर गणपतीच्या कोंडीर अशा प्रकारे भक्तिसागर उसळलेलो होतो. अलोट गर्दी आपणाक बघूक गाव होती. जवळपास 31 गणपती लांब लचक रांगेत आपणाक बघूक गाव होते. आरती बरोच येळ चालू होती. बरेच गणपती असल्या कारणान थोडोसो येळ सुद्धा लागा होतो. जसजशी विसर्जनाची वेळ जवळ येऊ होती तसतशी आमची सुद्धा धाकधूक वाढा होती. कारण लाडको बाप्पा आज विसर्जित होणार होतो. मगे गणपतीच्या मांडार आमचे गावातले भग दिले. आता थोड्याच वेळात गाराण्याक सुरुवात होऊची होती. ब्राह्मण स्वामी भावनाकडे पुनरेक राजी जाव होई ब्राह्मणात तो सुद्धा एक सामी जाव होयो तो सुद्धा यांच्यात एक सामी पुनरेक राजी जाव होई जाव होयो सलोन आनंदान पूर्ण करून घेऊ धंद्याकडे विषयाकडे मन भावनाकडे आज पूर्ण करून घेऊया आज तसेच धंद्याकडे बोल विषयाकडे मन भावनाकडे आज भारताला स्वामी धाव होई आज बाबाकडे गणपती
सरकारचा केली असा तुम्ही मान्यता करून घ्या परत रक्षण करा आणि आनंदाने केली पाहून. आता मात्र होतो तो म्हणजे अंतिम क्षण विसर्जनाचो. काळोख खूप चाललो त्याच्यामुळे आपका फक्त आवाजच ये होतो. उठ रे पप्पा. मेघराज त्याच्यानंतर आमचो घराच्या दिशेने परतीचो प्रवास सुरू झालो. गणपती बाप्पाचं विसर्जन झाला म्हणून निराश झालेले आम्ही विसर्जित झालेल्या बाप्पाकडून घेतलेली आठवणींची शिदोरी आमच्या तिजोरीत कुलूप बंद करण्यासाठी घराच्या दिशेने आम्ही निघालो. जाताना प्रत्येकाच्या हृदयात एकच भावना होती की पुढच्या वर्षी बाप्पा किती तारखे घेतलो म्हणान सगळे हसऱ्या चेहऱ्यान घरात जाऊन निघाले. या वरती करा चप्पल. हे वरती कर वरती कर. काय कल्पना नाही. हे गणपत मरे हात कर मरे. नुसतं जा काय करू काय आलाय तुला. भाई हात करे. चेहरे करतले चेहरे करतले. आता प्रसादी घेतलं आणि आम्ही निघालो घराच्या दिशेने. घराकडे इलव तर काय नव्हतो तो थाट माट. आता फक्त दिसा होतो तो म्हणजे सुनो सुनो पाठ. मगे आमची शेवटची आरती झाली. वळय अगदी भिजावून टाकल्याने जयदेव करून शेवट केल्याने आणि प्रत्येक जण आपापल्या घरात जाऊन निघालो. Oh